तर हाय मित्रांनो, आज बनवतोय पनीरची भाजी ग्रेव्हीमध्ये। तर त्यासाठी पनीर घेतला आहे, पनीर बाहेरनं मागवला आहे। एक कांदा आहे, एक टमाटर घेतला आहे, लसणाचे कली घेतल्यात, काजू आहे, काही खडे मसाले आहेत, त्याचा तेजपत्ता आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, काली मिरी आहे आणि अख्खा धनी आहे। तर चला, आणि त्यात जिरा टाकणार आहे। तर चला तयारी करूया। हा तर मित्रांनो, एक कापून झालेला आहे कांदा टमाटर। आता बस त्याची ग्रेव्हीसाठी त्याला बनवून घेऊया। तेल टाकलेलं आहे, तेल थोडं गरम होऊ द्या। तर मित्रांनो, तेल गरम झालेलं आहे, त्यात मी टाकतो जिरा, हे खडे मसाले आहेत ते, त्यात अद्रक लसूण, हे थोडं सॉटे करून घेऊया। मी यात टाकतो हिंग 1 टीस्पून, आता मी ह्यात टाकतो काजूला पण थोडं सॉटे करून घेऊया। भाजून झालेले आहेत। आता मी ह्यात टाकतोय कांदा मित्रांनो स्लाइस मध्ये काटलेला आहे। तर मित्रांनो, कांद्याला हे करून घेऊया लाल, एकदम लाल होईपर्यंत। ते मित्रांनो कांदा शेकलेला आहे, मी त्यात टाकतो टमाटर बारीक कापला, आणि मी त्यात ॲड करतोय कोथिंबीरचे डंडे, कोथिंबीरचे डेट आहे ते थोडं टाकला आहे। आणि आता हे दोन्ही शेकूया सोबत। मित्रांनो, टमाटर गलेपर्यंत यानं शेकवतोय। आता यानं ढाकून ठेवतोय। मी यात मीठ ॲड करतोय, टमाटर लवकर गलायला पाहिजे म्हणून। मी आता ढाकून ठेवतो। चला मित्रांनो, खोलून बघूया गल्ला आहे काय। बघू शकता टमाटर गललेला आहे। तर आता गॅस बंद करून याला थंड करायला ठेवतो। तर मित्रांनो, ग्रेव्ही थंडी झालेली आहे, बघू शकता। आता पिसूया। तर मित्रांनो, पिसून झालेला आहे। आता कढई ठेवलेली आहे गरम करायला, नॉनस्टिकचा पॅन। तर त्यात आता बटर टाकतोय, बटर टाकला आहे। आता त्यात थोडं घी टाकतोय। घी ह्यासाठी टाकलं आहे की बटर जाळायला नको म्हणून। आता मी यात ग्रेव्ही टाकतो, पिसलेली ग्रेव्ही मिक्स केलेली आहे। आता ह्याला थोडी शेकवतो ग्रेव्हीला, कारण की ग्रेव्ही जेव्हा आपण पिसतो ना, ती तेव्हा ग्रेव्ही कच्ची असते, तर त्याला परत पॅनमध्ये टाकून नीट भाजायचे एकदम चांगली। आता मी ग्रेव्हीत थोडे हे ॲड करतो मसाले, हल्दी, लाल मिरची पावडर थोडी टाकली, तिखट आहे याकडे थोडी टाकले, धना पावडर 2 टीस्पून, आणि थोडा किचन किंग टाकतो। आता मसाला मिक्स करतो। आता मी यात गरम पाणी टाकून याला ढाकून थोडी 5 मिनटं शिजवू। आता ढाकणला लावून 5 मिनटं शिजवतो। ढाकणला लावलं, पनीरचे तुकडे कापलेले आहेत बारीक बारीक, बघू शकता, बारीक कापलेत।
ढाकण करून बघूया 5 मिनटं झाले. बघू शकता ग्रेव्ही नीट शिजलेली आहे. ग्रेव्हीने तेल बिल सोडलेलं आहे बघा, बघू शकता. आता मी यात पनीर टाकतो. मिक्स करून घेऊया. मिक्स हलक्या ह्याने करा, हाताने, हलक्या हाताने, आणि पनीर तुटून जातात. मी थोडा मीठ ॲड करतो, अंदाजे टाका. आता मी टाकून थोडा शिजवतो. बघू शकता पनीर नीट शिजलेलं आहे. आता मी यात फ्रेश क्रीम ॲड करून बंद करून टाकतो. तर मित्रांनो आपली भाजी झालेली आहे पनीर ग्रेव्हीची. तर मी मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. बाय. परत भेटू उद्या. आणि चॅनलवर नवीन आहो तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, पेजला फॉलो करा, सपोर्ट करा. बाय मित्रांनो. परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.